चा पहिला वार्षिकोत्सव तसेच पहिला वर्धापन दिन सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी येथील कन्नड साहित्य भवनच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित नेते मल्लेश कुरंगी होते। प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी उमा सालगौडर, आंबेडकर अभिवृद्धी अधिकारी एस नागेश, निवृत्त प्राध्यापक केडी मंत्रेशी, दलित नेते मल्लेश चौगले, नगरसेवक डॉक्टर दिनेश नाशिपुडी, सामाजिक कार्यकर्ते सिद्धराज सालिहाळ, दलित युवा संघटनेचे राज्याध्यक्ष महेश कोलकार हे व्यासपीठावर स्थानापन्न झाले होते। प्रारंभी श्रीमती उमा सालिगौडर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले। नगरसेवक डॉक्टर दिनेश नाशिपुडी आणि केडी मंत्रेशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। मल्लेशी कुरेंगी यांनी स्वागत करून उपस्थित पाहुण्यांचा पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन सत्कार केला। यावेळी बेळगावातील ज्येष्ठ दलित नेत्यांचा सुद्धा खास सत्कार करण्यात आला। मोहन कांबळे, सुनील बस्तवाडकर, अर्जुन देमट्टी, एम.आर. कोलकार, यल्लप्पा कांबळे, प्रवीण कांबळे, जयपाल गणाचारी, विठ्ठल तलवार आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। संपूर्ण जिल्ह्यातून दलित युवा संघटनेचे पदाधिकारी हजर होते। या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जिल्हा पंचायत सीईओ दीपा चोळन या उपस्थित राहू शकल्या नाहीत। वसंत तिरवेर यांच्या बेमुदत उपोषणास सुरुवात। खानापूर तालुक्यातील बिद्दरबावी गावचे सामाजिक कार्यकर्ते वसंत तिरवीर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आपल्या मागण्यांच्या संदर्भात बेमुदत उपोषणास प्रारंभ केला। वसंत तिरवीर हे आपल्या शेकडो समर्थकांच्या समेत घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात येऊन आजपासून आपल्या मागण्यांसंदर्भात बेमुदत उपोषणास सुरुवात केली। वाळू उत्पादन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून हेच बहुतांश गरीब नागरिकांच्या उपजीविकेचे साधन आहे। सध्या वाळू बंदी असून बड्या नेत्यांचा वाळू व्यवसाय मात्र गैरमार्गाने सुरूच आहे। यामध्ये लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी सामील आहेत। त्यामुळे सरकारने ज्या ठिकाणी वाळू साठे आहेत तेथे पूर्वीप्रमाणे लीज पद्धतीचा वापर करून ग्रामपंचायत मार्फत योग्य ती फी ठरवून परवाना द्यावा। गेल्या हंगामात गेलेल्या ऊसाचे बिल काही कारखान्यांनी अद्याप दिलेले नाही। त्या कारखान्यांना ऊस बिल देण्यास भाग पाडावे। महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी महिला पोलीस स्थानके मंजूर करावीत, महामार्गाचे रुंदीकरण करावे आदी मागण्या करताना वसंत तिरवीर आणि त्याच्याशिवाय दुसरा धंदाच नाही आहेत। आणि सर्वसामान्य आज गुंडे असो, आज कॉन्ट्रॅक्टर असो, आज कामगार असो आणि सेंटरिंग वाले असो, घर बांधणार असो, सर्व गरीब भरत आहे। त्यांना धंदा नाही, उद्योग नाही, त्यांनी दारू पिऊन घटनेमध्ये पडत आहेत, त्यांचे कुटुंब सत्यानाश होत आहेत। त्याकरिता सरकारला मी अनेक वेळाची जाण देऊ शकतो, त्यांनी सरकार जाग आलेले नाही। त्याकरिता सरकारनं हे जोपर्यंत मला हे मान्य करत नाही तोपर्यंत माझ्या मागण्या मानवी तोपर्यंत मी तो उपसत्य करणार आहे। माझा प्राण घेण्याची हरकत नाही, पण मी जनतेसाठी लढणार। वसंत तिरवीर यांनी यापूर्वी सुद्धा 50 वेळा उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता। यापूर्वी त्यांनी खानापूर तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करून सरकारचे लक्ष आपणाकडे वेधून घेतले होते। आजचे 51वे उपोषण असून ते बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केल्याने याबाबत न्यायालय आवारात चर्चा सुरू आहे। वेदिकेच्या वतीने बेळगाव शहराला उपराजधानी म्हणून घोषित करावे यासाठी सोमवारी कित्तूर चन्नम्मा चौकात मोर्चा आणि धरणे कार्यक्रम करण्यात आला। पोलीस आयुक्त कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगावला उपराजधानीचा दर्जा देता येत नसल्याचे सांगितले आहे। त्यामुळे येथील कन्नडीगावमध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्याचाच एक भाग म्हणून कर्नाटक युवा वेदिकेच्या वतीने कित्तूर चन्नम्मा सर्कल पासून मोर्चा काढण्यात आला। यावेळी घोषणाबाजी करताना कार्यकर्ते, विशेष म्हणजे यावेळी मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते।